सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. बऱ्याच दिवसापासून आपलं जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे आणि आपली जी सीबीटी एक्झाम आहे याचं जे टाइम टेबल आहे हे सारखं चेंज होत होतं. ठीक आहे, आता लास्ट व्हिडिओमध्ये जे त्यांचं रिवाइज झालेलं फोर्थ टाइम टेबल आहे, म्हणजे 4 वेळा जे टाइम टेबल आहे याच्यामध्ये बदल करण्यात आला होता. तर जे शेवटचं टाइम टेबल लास्टला रिवाइज झालं त्या टाइम टेबलचं व्हिडिओ जे आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता टाइम टेबल मध्ये बदल होणं जवळपास अशक्य आहे. ठीक आहे, तर 80-90% चान्सेस नव्हतेच टाइम टेबल मध्ये बदल होणं. आता त्यानुसार जे आपलं फायनल टाइम टेबल आहे, म्हणजे जे प्रॅक्टिकलच्या एक्झामच्या ऍक्च्युअल तारखा आहे या तारखा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. ठीक आहे, आज म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी हे बघा जे डीजीटीने पत्र टाकलेले आहे. डीजीटी म्हणजे आपलं जे मेन डिपार्टमेंट आहे यांचं आजचं हे पत्र आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी आपला जो प्रॅक्टिकल एक्झाम आहे याचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, 2 वर्षाच्या मुलांचे प्रॅक्टिकल आहे. 2 वर्ष म्हणजे कोणते? आपलं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर किंवा 1 इयर ट्रेड वाले मुलं आणि सेकंड इयर वाले मुलं. त्या दोघांचं जे टाइम टेबल आहे हे टाइम टेबल आता आपल्या डोळ्यासमोर आहे. हे जर टाइम टेबल तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्यावर किंवा आपला जो व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे या दोघी ठिकाणी मी हे टाइम टेबल टाकून ठेवतो. ठीक आहे, तर काय म्हटलं त्यांनी, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट म्हणजेच AITT म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, अंडर क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम CTS फॉर इंजिनिअरिंग अँड नॉन इंजिनिअरिंग ट्रेड, म्हणजे सर्वच ट्रेडसाठी, ज्या इंजिनिअरिंग त्या पण आणि नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहे त्यासाठी पण. सर्वात महत्वाचं तुम्हाला बोललो होतं, आपली जी एक्झाम डेट आहे प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही 12 ऑगस्ट कितीपर्यंत चालणार आहे? 17 ऑगस्ट मध्ये. ठीक आहे, या 5 दिवस आपली जी एक्झाम आहे ही एक्झाम चालणार आहे. आता त्यामध्ये पण 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट हे जे 3 दिवस आहे या 3 दिवशी कोणाकोणाची एक्झाम होणार आहे? ट्रेड प्रॅक्टिकल फॉर ट्रेनीज ऑफ फर्स्ट इयर, म्हणजे जे पहिल्या वर्षीला आता शिकताय मुलं, जे 2 इयर ट्रेडची ट्रेड आहे. ठीक आहे, म्हणजे समजा फिटर आहे, टर्नर आहे, या ज्या 2 वर्षाची ट्रेड आहे त्यापैकी जे मुलं फर्स्ट इयरला आहे, थोडक्यात ज्युनियरला आहे, तर या मुलांचा ट्रेड प्रॅक्टिकल 12, 13, 14 किंवा जे 6 महिन्याचा कोर्स करता येते किंवा ज्यांची 1 इयर ट्रेड आहे. ठीक आहे, 1 इयर ट्रेड आहे म्हटल्यावर त्यांना 2 वर्षाचा विषयच येत नाही. तर ज्यांची 1 इयर ट्रेड आहे किंवा ज्यांची 2 इयर ट्रेड आहे पण ते आता फर्स्ट इयरला आहे, अशा मुलांची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही 12, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. त्यानंतर 16 आणि 17, 15 तारखेला 15 ऑगस्ट असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला काय राहील, सुट्टी राहणार आहे, त्या दिवशी प्रॅक्टिकल एक्झाम होणार नाही. त्यानंतर 16 आणि 17 तारखेला या 2 दिवशी कोणाकोणाची एक्झाम होणार आहे? तर ट्रेड प्रॅक्टिकल फॉर ट्रेनिज सेकंड इयर ऑफ 2 इयर ट्रेड, म्हणजे जे आपले सिनियरचे विद्यार्थी आहे, सिनियरचे म्हणजे जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहे, सिनियर म्हणतो आपण त्यांना. तर हे जे सेकंड इयरचे मुलं आहे यांची ट्रेड प्रॅक्टिकल कधी होणार आहे? 16 आणि 17 ऑगस्टला, म्हणजे शुक्रवार आणि शनिवार. आता प्रॅक्टिकल तुम्हाला टाइम किती राहणार आहे? जवळपास 9:30 ते 6 PM. ठीक आहे, मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो आपलं जे प्रॅक्टिकल आहे साधारण 7 ते 8 तास आपलं प्रॅक्टिकल चालत असतं. आतमध्ये तुम्हाला अर्धा तासाचा त्यांनी लंच ब्रेक पण देऊन ठेवलेला आहे, 1 ते 1.5 तासाचा. आता प्रॅक्टिकल एक्झाम कशी होती, त्याचे प्रश्नपत्रिका कशा असतात, त्याच्यात नेमकं काय करायचं असतं हे मी आपल्या आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, समजवलेलं आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. जे पहिल्यांदा प्रॅक्टिकल देत असेल त्यांना माहिती नसेल की प्रॅक्टिकल कसं देता, हे जर बघायचं असेल तर त्यांनी सुद्धा ते काय करायचं, व्हिडिओ जाऊन तिथं बघून घ्या. त्यानंतर राहिला प्रश्न सीबीटी एक्झामचा. आता सीबीटी एक्झामचं जेव्हा याच्यासारखं जेव्हा ज्या तारखा आहे आपल्या या क्लिअर होतील तेव्हा त्याचं पण जे टाइम टेबल आहे हे मी आपल्या युट्यूब चॅनलवर काय करेल, एक्सप्लेन तुम्हाला करून देईल. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. हा महत्त्वाचा अपडेट आहे. आता सर्वांना प्रॅक्टिकल एक्झामसाठी सर्वांना शुभेच्छा. व्यवस्थित एक्झाम द्या आणि जास्तीत जास्त मार्क पाडा. हे मार्क तुमच्या रिझल्टमध्ये कन्सिडर होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.